तर आज मला पिठीचे लाडू बांधून घ्यायचे होते, तर मग पिठीचा वापर न करता मी ते गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, कारण पिठी म्हणजे मैद्याचाच प्रकार येतो। मग मी गव्हाचं पीठ टोपलीला ओढणी बांधून घेतली आणि त्याच्याने गाळून घेतलेलं होतं। सगळा कोंडा काढून झाल्यानंतर मग पीठ कढईमध्ये मस्त छान असं भाजून घेत आहे। मस्त खमंग वास येईपर्यंत गव्हाचं पीठ भाजून घेतलं आणि त्यानंतर मग त्या कढईमध्ये तूप तापवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। तूप छान तापून झाल्यानंतर मग आपल्याला पिठी साखर जी होती ती या गव्हाच्या पिठामध्ये टाकायची आहे। जेवढं गव्हाचं पीठ असेल तेवढीही तुम्ही घालू शकतात किंवा आवडीनुसार कमी जास्त साखर आपण करू शकतो। तर पिठी साखर घालून झाल्यानंतर मग काजू आणि बदाम मिक्सरमध्ये बारीक फिरून घेतलेले होते पल्स मोडवर, ते घातलेले आहेत आणि वेलची पूड घातलेली आहे। तूप विरघळल्यानंतर याच्यामध्ये आता तूप घालत आहे। सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। थंड झाल्यावर मस्त छान असे लाडू वळून घेणार आहे। तर असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा।